नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मौनी अमावस्या हळदी उपाय. खाटू श्याम बाबा कृपा प्राप्तीसाठी खाटू श्याम बाबा उपाय. श्याम बाबांची कृपा मिळवण्यासाठी भक्त विविध साधना नवस उपाय करतात. त्यातीलच एक अतिशय प्रभावी आणि श्रद्धेने केला जाणारा उपाय म्हणजे मौनी अमावस्या हळदीचा उपाय. मौनी अमावस्येचे आध्यात्मिक महत्त्व आहे. मौनी अमावस्या म्हणजे अशी अमावस्या आहे ज्या दिवशी मौन पाळण्यास विशेष महत्त्व दिले जाते. मौन म्हणजे केवळ न बोलणे नव्हे, तर मनातील नकारात्मक विचार थांबवणे, राग, द्वेष, मत्सर टाळणे, अर्थमुख होणे. ह्या दिवशी केलेली साधना अंतःकरणाशी जोडली जाते. त्यामुळे देवपूजा, जप, उपाय याचा परिणाम लवकर जाणवतो. हळदीचे आध्यात्मिक महत्त्व. हळद ही केवळ स्वयंपाकघरातील वस्तू नाही, तर ती शुद्धता, सौभाग्य, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीकच आहे. हळद गुरुग्रहाशी संबंधित आहे. ती नकारात्मक शक्ती दूर करते, मन शांत करते. देवपूजेत स्वीकारली जाणारी सात्विक वस्तू आहे. म्हणूनच खाटू श्याम बाबांच्या पूजेत हळदीचा उपाय हा विशेष प्रभावी मानला जातो. खाटू श्याम आणि मौनी अमावस्या याचे नाते असे मानले जाते. मौनी अमावस्येला श्याम बाबा भक्तांच्या मनातील दुःख ऐकण्यासाठी विशेष जागृत असतात. ह्या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना ते कधीच रिकामी परत पाठवत नाहीत. श्याम बाबा हे भावांचे भुकेले आहेत. त्यांना सोनं चांदी नको, तर भक्तांचा विश्वास हवा असतो. म्हणूनच साधा हळदीचा उपाय तो श्रद्धेने केला तर फार मोठे फळ देतो. मौनी अमावस्या हळदी उपाय विधी. हा उपाय कोणतीही हानी न करता पूर्णपणे श्रद्धेवर आधारित आहे. उपाय करण्यासाठी आवश्यक साहित्य: स्वच्छ हळद, पूर्ण किंवा पावडरही चालेल, पिवळ्या कापडाचा छोटा तुकडा, खाटू श्याम बाबांचा फोटो किंवा प्रतिमा, अगरबत्ती, दिवा, थोडे अक्षत, तांदूळ. उपाय करण्याची योग्य वेळ: ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळची वेळ, शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी. संपूर्ण दिवस मौन पाळता आले तर उत्तम. हळदी उपाय कसा करावा? सकाळी लवकर उठून आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला, पिवळा किंवा साधा रंग उत्तम. पूजास्थानी खाटू श्याम बाबाचा फोटो ठेवा, दिवा आणि अगरबत्ती लावा, हळद पिवळ्या कापडात ठेवा, त्या हळदीवर थोडे अक्षत ठेवा. आता डोळे बंद करून मनात श्याम बाबाचे स्मरण करा आणि खालीलप्रमाणे प्रार्थना करा. ओम श्री श्याम देवाय नमः. 11 किंवा 21 किंवा 108 वेळा जप करा. इच्छा कशी मागावी? मनातच अगदी साध्या शब्दात: श्याम बाबा, मी तुझ्या चरणी शरण आलो आहे. माझ्या आयुष्यातील अडचणी तू जाणवतोस. माझी ही इच्छा माझ्यासाठी योग्य असेल तर तुझ्या इच्छेप्रमाणे ती पूर्ण कर. लक्षात ठेवा, आज्ञा नाही, विनंती करा. उपायानंतर काय करावे? ती हळद पिवळ्या कापडात बांधून देव्हाऱ्यात ठेवा. 11 किंवा 21 दिवस दररोज श्याम नामस्मरण करा. गुरुवारी किंवा अमावस्येनंतर येणाऱ्या पहिल्या एकादशीला गरजू व्यक्तीस अन्नदान किंवा पिवळ्या वस्तुदान करा. हा उपाय कशासाठी करतात? तर हा उपाय विशेष आहे. खालील इच्छासाठी केला जातो: अडलेली कामे मार्गी लागण्यासाठी, आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, नोकरी व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी, विवाह, संतती किंवा कौटुंबिक शांततेसाठी, मानसिक तणाव, भीती कमी करण्यासाठी. उपाय करताना घ्यायची काळजी आहे: कोणालाही वाईट हेतूने उपाय करू नका. तुलना किंवा शंका मनात ठेवू नका. उपाय हा देवाला बांधण्याचा प्रयत्न नाही. श्रद्धा आणि संयम ठेवा. श्याम बाबा वेळ घेतात, पण कधीच नकार देत नाहीत. इच्छा पूर्ण झाली नाही तर अनेकदा भक्त म्हणतात, मी उपाय केला पण इच्छा पूर्ण झाली नाही. याचा अर्थ असा आहे की योग्य वेळ आलेली नाही किंवा त्याऐवजी काही अधिक चांगले घडणार आहे. खाटू श्याम बाबा कधीच भक्तांचे नुकसान करत नाहीत. ते केवळ भक्तांच्या इच्छेपेक्षा त्याच्या कल्याणांना प्राधान्य देतात. अनुभवातून आलेली श्रद्धा. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात, हळदी उपायानंतर मन शांत झाले, अचानक मार्ग सापडला, अडलेली कामे कोणत्याही प्रयत्नाशिवाय झाली. आणि हे चमत्कार नसून श्रद्धेचे फल आहे.
मौनी अमावस्येला हळदीचा उपाय हा कोणत्याही जादूटोणा नाही नसून तो भक्त आणि देव याच्यातील निशब्द संवाद आहे. मौन, हळद आणि श्याम नाम ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की भक्तांच्या मनातील गाठ हळूहळू सुटते. जर तुमची श्रद्धा खरी असेल तर, भाव शुद्ध असेल तर आणि अहंकार शून्य असेल तर खाटू श्याम बाबा नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतात. जय श्री श्याम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री श्याम, हारे का सहारा, बाबा एक हमारा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.